कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या राजकारणात जे चित्र समोर येते ते केवळ चिंताजनक नाही, तर लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांनाच प्रश्न विचारणारे आहे. ज्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी उन्हातान्हात संघर्ष केला, आंदोलनं उभी केली, बूथ पातळीवर जीव ओतला, तेच कार्यकर्ते आज निर्णय प्रक्रियेत बाहेर फेकले जात असल्याची तीव्र भावना निर्माण झाली आहे. निवडणूक म्हणजे लोकसेवेचा उत्सव असतो, मात्र सध्या उमेदवारी ठरवताना निष्ठा, कामगिरी आणि जनाधार यापेक्षा आर्थिक ताकद आणि सत्तेशी जवळीक अधिक महत्त्वाची ठरत असल्याचं चित्र सध्या उघडपणे दिसत आहे. यामुळे उमेदवारी म्हणजे सेवा की गुंतवणूक हा प्रश्न ऐरणीवर आलाय. महायुतीतील जागा वाटपाच्या चर्चांनी एकसंगतीचा मुखवटा गळून पडलाय. कुठे मित्रपक्षात संघर्ष, तर कुठे एकाच घरातील दोन इच्छुकांमुळे गोंधळ. प्रत्येक प्रभागात अस्वस्थता, नाराजी आणि दबलेला रोष स्पष्टपणे जाणवतोय. स्थानिक संघटना, जुने अनुभवी चेहरे, बूथवर झटणारे कार्यकर्ते यांना डावलून वरून आलेला आदेश हाच अंतिम निर्णय मानला जात असल्याची भावना खोलवर रुजतीये. ही पद्धत केवळ पक्ष संघटनेसाठी नाही, तर लोकशाहीसाठीही घातक ठरू शकते. उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावण्यासाठी दबावतंत्र, आश्वासनाची खैरात आणि भविष्यातील पदांची स्वप्न दाखवली जात असल्याचे आरोप आता उघडपणे ऐकू येत आहेत. जिथं कार्यकर्त्यांचा सन्मान व्हायला हवा, तिथे सत्तेचा अहंकार ठळकपणे दिसतो आहे. हा केवळ राजकीय निर्णय नाही, ही निष्ठेची चिरफाड आहे. पक्षासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आत्मसन्मानावरचा हा थेट आघात आहे. वर्षानुवर्षे झेंडा खांद्यावर घेऊन फिरलेले कार्यकर्ते आज एकच प्रश्न विचारत आहेत: पक्ष वाढवणं आमचं काम आणि उमेदवारी मात्र दुसऱ्याची का? आजच्या राजकारणात क्षमतेची व्याख्याच बदलली आहे. ती आता कार्यक्षमता, जनसंपर्क किंवा लोकांचा विश्वास राहिलेली नाही, तर केवळ आर्थिक ताकद आणि व्यवहार यापुरतीच मर्यादित झाली आहे. कोल्हापूरचा मतदार आता मूक प्रेक्षक राहिलेला नाही, तो पाहतोय, समजतोय आणि प्रश्न विचारतोय. हा उमेदवार लोकांचा आहे की सत्ताधाऱ्यांचा? निवडणूक खर्च वसूल करण्यासाठी सत्ता हवी आहे की खऱ्या अर्थाने सेवा करायची आहे? मतदारांचा हा शांत पण सजग निरीक्षणाचा काळ धोक्याची घंटा आहे. ही महापालिका निवडणूक आता केवळ पक्षामधील संघर्ष उरलेले नाही, ती बनली आहे सामान्य कार्यकर्ता विरुद्ध सत्ता केंद्र, निष्ठा विरुद्ध व्यवहार, लोकशाही विरुद्ध दबावशाही. जर हा दबलेला असंतोष मतपेटीतून व्यक्त झाला, तर महायुतीची सारी समीकरणं कोसळायला वेळ लागणार नाही. कारण सत्ता व्यवहारावर टिकते, पण राजकारण कार्यकर्त्यांच्या बळावर उभं राहते. हा आहे कोल्हापूरच्या राजकारणाचा नवा आरसा, जिथे सत्ता झळकते पण कार्यकर्त्यांचा आवाज दबला जातोय. या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज.